हॅलो एव्हरीवन. सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ सगळ्यांना. मी अर्चना स्तुतीज मराठी कॉर्नरमध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. आता होळी जवळ आलेली आहे. यंदा होळीच्या दिवशी अतिशय आश्चर्यकारक योगायोग घडून आलेले आहेत. जर आपण बघायला गेलो तर होळीच्या दिवशीच चंद्रग्रहणासोबतच सर्वार्थ सिद्धी योग आलेला आहे आणि रवियोग सुद्धा जुळून आलेला आहे. त्यामुळे होळीच्या दिवशी असे काय काय उपाय करायचे आहेत की ज्यामुळे वर्षभर सर्व चिंता अडचणीतून आपल्याला मार्ग मिळत जातील व आपल्या मनोवांछित इच्छा सगळ्या पूर्ण आपल्याला करता येतील या वर्षामध्ये, हे आपण पाहायचं आहे. तर होळी हा असा एक सण आहे की ज्यामध्ये केलेले सर्व उपाय त्वरित परिणाम दाखवतात. म्हणूनच आज मी जे काही उपाय सांगणार आहे तुम्हाला, ते सर्व साहित्य तुम्ही अगोदरच एक दिवस अगोदर आपल्या घरात आणून ठेवायचं आहे आणि होळीच्या दिवशी हे सर्व उपाय आपल्याला करायचे आहेत, जेणेकरून आपल्या जीवनामध्ये चमत्कारिक बदल घडून यायला सुरू होतील आणि आपल्या मनासारख्या आपल्या मनोवांछित इच्छा परिपूर्ण होतील. चला तर मग बघूया आपल्याला काय काय लागणार आहे. पण तत्पूर्वी तुम्ही अजूनही जर स्तुती मराठी कॉर्नरला सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा, सोबतचं बेल बटन प्रेस करा, जेणेकरून माझ्या नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला सगळ्यात पहिल्यांदा मिळतील. सर्वप्रथम 5 जायफळ लागणार आहेत आपल्याला. 5 जायफळ घ्या, 5 काळी मिरी, 5 काळी मिरी, त्यानंतर 5 लवंग व 2 गोमती चक्र, 2 लाल सुक्या मिरच्या आणि मूठभर मोहरी काळी व मूठभर मोहरी पिवळी, अशा दोन्हीही मोहऱ्या आपल्याला लागणार आहेत. आता हे सर्व एकत्र करायचे एका काळ्या कापडामध्ये. काळा कॉटनचा कापड घ्या, चौकोनी तुकडा, त्याची एक आपल्याला पोटली बनवायची आहे. ती पोटली काळ्या दोऱ्याने बांधू शकता. घरातल्या सगळ्यांवरून 7 वेळा अँटी क्लॉकवाईज फिरवून घ्या. घरातले जेवढे मेंबर्स आहेत तेवढ्या सगळ्यांवरून, शिवाय आपल्या घरातल्या प्रत्येक कोपऱ्यामध्ये ही पोटली फिरवायची आहे व त्यानंतर एका पिशवीमध्ये ठेवायची व जेव्हा होळी पेटती मोठी, तिथे जाऊन गुपचूप त्या होळीमध्ये हे आपल्याला पोटली टाकायची आहे. हे जेव्हा जळत असेल तेव्हा तिथे अजिबात आपल्याला थांबायचं नाहीये. काहीही तिथे क्षणभरही न थांबता, मागे वळून न बघता पटकन घरी निघून यायचं आहे. हा अतिप्राचीन असा गुप्तपणे करण्याचा उपाय आहे. पूर्वीच्या काळी केला जाणारा हा उपाय आहे, जो वर्षभरात स्वतः तुम्हालाच उपाय केल्याने त्याचे फळ मिळाले असं तुम्हाला स्वतःलाच जाणवू लागणार आहे. एवढा चमत्कारिकरित्या हा उपाय आपल्याला परिणाम दाखवतो. जर तुमचे स्वतःचे ऑफिस आहे, दुकान आहे, व्यापार व्यवसाय आहे, असे काहीही आहे, तर 7 लिंबू घ्यायचे आहेत आपल्याला. होळीच्या दिवशी एका पेपरमध्ये ते लिंबू ठेवायचे आहेत. काही कट वगैरे करायचे नाही. अखंड लिंबू पाहिजे, पिवळे धमक, कुठेही डाग वगैरे नाही पाहिजे. अशा प्रकारचे लिंबू तुम्ही बाजारातून घेऊन या आणि ते तुमच्या ऑफिसमध्ये, दुकानात, सगळीकडं कॅश काउंटरला वगैरे सगळीकडं ते फिरवायचे. जी पण उपरी बाधा आलाबला असेल ती सगळी टळून जाऊ दे, वाईट नजर निघून जाऊ दे, असं म्हणत ते सगळे दुकानातून फिरवून घ्यायचे आणि ते तुम्हाला होळीच्या अग्नीमध्ये टाकायचे आहेत. असं म्हणतात की पेटत्या धगधगत्या होळीमध्ये घरातल्या प्रत्येक सदस्याने एक एक अखंड नारळ जर अर्पण केला तर चारही बाजूने, चारही दिशांमधून जी पण तुमची अडकलेली कामे होती, नोकरीतले त्रास होते, अडचणी होत्या, ते सगळे तेजीने खुलतात. त्यांचे मार्ग तेजीने मोकळे होऊ लागतात. तसेच कोर्ट कचेरीच्या केसमधून मुक्ती मिळते व मनासारखे मार्ग मिळू लागतात. त्याच्यामध्ये स्वतःवरून एक नारळ तुम्ही अँटी क्लॉकवाईज फिरवून घ्यायचा आहे. 7 वेळा एक नारळ स्वतःवरून अँटी क्लॉकवाईज फिरवून
मग तो तुम्ही होळीच्या अग्नीमध्ये अर्पण करायचा आहे. यामुळे तुमच्या ज्या काही मागे विनाकारण किरकिर, अडचणी, टेन्शन असतील तर ते सर्व दूर होण्यास तुम्हाला मदत मिळते. तसेच होळीच्या दिवशी आपल्याला घरातल्या सर्व देवांना 7 रंग अर्पण करायचे आहेत. होळीच्या दुसऱ्या दिवशी धुलीवंदन असणार आहे, रंगाची होळी. पण त्याच्या आदल्या दिवशी आपल्याला संध्याकाळी हे रंग देवाला अर्पण करायचे. सर्वप्रथम एक मोठा दिवा प्रज्वलित करायचा आहे. त्यामध्ये हे थोडे थोडे 7 रंग टाकायचे आहेत व हा दिवा रात्रभर जळत राहायला पाहिजे, याची काळजी तुम्ही घ्यायची आहे. या उपायामुळे तुमच्या घरावर कधीच कोणीही कसल्याही प्रकारचा जादूटोणा, उपरी बाधा काहीच करू शकणार नाही. जरी केला असेल तोही बेअसर होऊ लागेल. या 7 रंगांमध्ये एवढी पॉवर आहे. पण रात्रभर तो दिवा तुम्हाला प्रज्वलित ठेवायचा आहे. कोणत्याही कामामध्ये तसेच तुम्हाला सफलता प्राप्त करायची आहे. मी जे काम घेतले ते यशस्वीपणे पार पडलंच पाहिजे, अशी ज्यांना इच्छा असते त्या सर्वांनी पानाच्या विडा घ्यायचा आहे. पान, सुपारी, त्यावर थोड्याशा अक्षदा आणि अखंड नारळाला कलावा बांधून हे सर्व होळीमध्ये आपली इच्छा बोलत बोलत अर्पण करायचं आहे. यामुळे तुमच्या मार्गामध्ये येणारे जे पण विघ्न असतील, अडीअडचणी असतील, त्या समाप्त होऊ लागतील. हा असा असरदार उपाय आहे. आता ज्यांचे पैसे अडकलेत कुणाकडे तरी, उधार दिले होते, उसने दिले होते, गरजे म्हणून दिले होते, अजून मिळतच नाहीयेत, अशांनी एक डाळिंबाची काडी घ्यायची आहे. डाळिंबाच्या झाडाची काटकी तोडून आणा. पांढऱ्या कागदावर त्या व्यक्तीचे नाव व रक्कम तुम्हाला लिहायची आहे. हळद घ्यायची, हळदीची पेस्ट बनवायची गंगाजल किंवा गुलाबजलाने. ते मिक्स करायचं. त्या पेस्टनी ते नाव लिहायचं आणि काय रक्कम आहे ती लिहायची आहे तुम्हाला. आणि हा कागद तुम्हाला हातामध्ये घेऊन मनोमन प्रार्थना करायची की माझे पैसे मला परत लवकरात लवकर मिळू दे. आणि ते होळीमध्ये तुम्हाला प्रज्वलित म्हणजे होळीमध्ये टाकायचा आहे तो कागद. व हिरवा रंग तिथेच त्या जागी शिंपडायचा आहे, होळीच्या इथेच, होळी पेटलेली आहे तिथे. आणि मग घरी निघून यायचं आहे. तर असे हे आपले होळीचे उपाय. यातला तुम्हाला जो जमेल, जो तुम्हाला योग्य वाटेल किंवा सगळेच उपाय तुम्ही करू शकता. काही हरकत नाही आहे. कोणत्याही उपायामध्ये असं कोणाचंही काही नुकसान नाही आहे, तर फायदाच होणार आहे. होळीच्या दुसऱ्या दिवशी तुम्हाला आणखी एक जाता जाता उपाय सांगते. होळीची राख घेऊन यायची आहे. त्या दिवशी होळीची राख कुणीही अजिबात कपाळाला वगैरे लावायची नाही. बऱ्याच जणांनी त्याच्यामध्ये अनेक टोणे टोटके केलेले असतात. दुसऱ्या दिवशी ही राख घेऊन यायची, लाल कापडात ठेवायची. श्रीयंत्राचा छोटासा फोटो मिळतो बघा बाजारात, साधा फोटो. श्रीयंत्र असेल, स्फटिकाचं मिळालं तर खूप छान, पण नाही मिळालं श्रीयंत्राचा फोटो, 5 रुपयाचा सिक्का, हे सगळं होळीची राख त्यात टाकायची, लाल कापडामध्ये सर्व बांधून तिजोरीमध्ये ठेवायची. धन आगमनाचे सर्व रस्ते मोकळे होतात, व्यापार व्यवसायात वाढ होऊ लागते व आपल्या परिवारातील सर्व सदस्य आनंदी व सुदृढ, आरोग्यदायी, मनमोकळे आयुष्य जगू लागतात. चला तर मग आता पुन्हा भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओ सोबत. तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ.